या व्हिडिओमध्ये पाहूया आपण जिल्हा परिषद भरती प्रक्रियेमध्ये सर्वच पदासाठी महापोर्टल ऑनलाईन गणित प्रश्न ज्या पद्धतीचे घेतलेले आहेत. यापूर्वीही महापोर्टलवरील अनेक प्रश्नांचा आपण गेस दिला होता आणि त्यासारखीच प्रश्न परीक्षेमध्ये आली होती. आपल्या चॅनलवर महापोर्टलवरील पण महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. तर अशा सर्व प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चॅनलसोबत राहा. चला तर पाहूया मग महत्त्वाचे प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग अधिक 14x अधिक 49 चौसेमी आहे, तर चौरसाची परिमिती किती? तर पहा, चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला x वर्ग अधिक 14x अधिक 49 आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग बरोबर हे सगळं असणार आहे आणि याला जर व्यवस्थित लिहिले तर हे होईल x अधिक 7 कंसाचा वर्ग. आता दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर बाजू बरोबर x अधिक 7 हे उत्तर येईल. तर आपल्याला विचारले चौरसाची परिमिती. आता परिमिती जर काढायची असेल आपल्याला तर परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले x अधिक 7, 4 ने गुणून घ्या, 4x अधिक 28 आपल्याला उत्तर मिळेल. तर ही असेल चौरसाची परिमिती. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 4x अधिक 28. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनवल्यात. त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर आंब्याचा क्रमांक 15वा येतो. तर एकूण आंबे किती? तर पहा, यासारखा प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला आहे. मध्यभागी हा 15 नंबर आहे, म्हणजे इकडं समान आहे, तिकडं समान आहे, तिकडं समान आहे, तिकडं समान आहेत. तर याचा जर 15वा क्रमांक असेल तर इकडं 14 असतील, इकडं 14 असतील, इकडं 14 असतील आणि इकडं 14 झाडं असतील. म्हणजेच एका ओळीमध्ये जर विचार केलं तर 29 झाडं अशी असतील आणि अशी 29 असतील, कारण याचा 15वा नंबर आहे. म्हणजेच 29 गुणिले 29 एकूण झाडं असतील 841. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 9 3 स्टार 3 1 8 या संख्येस 9 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा? तर पहा, 9 3 स्टार 3 1 8 याला 9 ने पूर्ण भाग जातो, 9 ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ असा आहे, येथील सर्व संख्यांची बेरीज ही 9च्या पाड्यातली असली पाहिजे. म्हणजे 9 3 आणि 9 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 16 आणि 8 24. म्हणजेच 9 अधिक 3 अधिक 3 अधिक 1 अधिक 8 या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येते 24. आता 9च्या पाड्यात यायचं असेल तर त्याच्यामध्ये +3 केल्यानंतर 27 येतं. म्हणजेच या स्टारच्या ठिकाणी इथं जर 3 असतं तर त्यांची बेरीज झाली असती 27. म्हणून या ठिकाणी स्टारची किंमत येते 3, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 21 भागिले कंसामध्ये 27 भागिले 9 गुणिले 4 वजा 3 कंस बंद पुन्हा ब्रॅकेट बंद आहे. तर हे सोडवत असताना पहा, हे 21 भागिले 27 भागिले 9 गुणिले 4 वजा 3 कंस बंद. तर सर्वात सुरुवातीला आपण मधला कंस सोडवून घेतो, त्यामुळे हे 21 आपण असंच ठेवूयात. भागिले 27ला 9 जर भागलं तर उत्तर येईल 3. त्यानंतर गुणिले 4 वजा 3. त्यानंतर पहा, 21 भागिले हा गुणाकार करून घेऊया, 3 चोक 12 वजा 3 कंस बंद. म्हणजे आपल्याला मिळेल 21 भागिले, आता 12 मधून 3 गेले 9. याचाच अर्थ जर हे आपण असं लिहिलं तर हे येईल 21/9. याला जर भाग घातला तर 3 7 21, 3 3 9 म्हणजे 7/3 उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 6,800 रुपये नफा ABC यांना 5/4/8 प्रमाणात वाटल्यास B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळतील? तर या ठिकाणी यांचं जर गुणोत्तर विचार केला तर 5x 4x आणि 8x या सगळ्यांची जर बेरीज केली तर 5x अधिक 4x अधिक 8x बरोबर 6,800 रुपये. या सगळ्यांची बेरीज आली 17x बरोबर 6,800 रुपये.
म्हणून x बरोबर 6800 भागिले 17, 17 एक 17, 17 चौक 68 आणि हे 2 शून्य, म्हणून x ची किंमत आलेली आहे 400. तर आता पहा a चा वाटा आहे 5x, म्हणजेच 5 गुणिले 400 जर केलं तर याला मिळतील 2000 रुपये. b चा वाटा आहे 4x, म्हणजे 4 गुणिले 400 केलं तर याला मिळतील 1600 रुपये. आणि c चा वाटा आहे 8x, आणि 4 न जर गुणलं तर 3200 रुपये. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारले b ला a पेक्षा किती रुपये कमी आहेत, तर b ला a पेक्षा 400 रुपये कमी आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे -4 चा घन अधिक 3 चा 5वा घात मध्ये चौकट दिलेली आहे, कंसामध्ये -8 चा वर्ग अधिक 5 चा घन. तर चौकटीत कोणतं चिन्ह येईल, या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह दिलेले आहेत. तर आपण याचं जर उत्तर काढलं, -4 चा घन अधिक 3 चा 5वा घात, ही चौकट बंद. त्यानंतर -8 चा वर्ग अधिक 5 चा 3रा घात. तर या ठिकाणी पहा, यांचा जर घन केला तर हा घन येईल -64 अधिक 3 चा 5वा घात जर केला तर 3 चा 5वा घात आपण करत असताना 3 चा 5 वेळेस गुणाकार करायचा आहे, म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. तर या ठिकाणी पहा, याचा गुणाकार आला 9, याचा गुणाकार आला 9, आणि हे पुन्हा 3 गुणिले 3, यांचा गुणाकार आला 81 गुणिले 3, म्हणजे हा गुणाकार येईल 243. तर हा येईल 243. हा चौकट अशीच ठेवा. -8 चा वर्ग म्हणजे हे येईल 64 अधिक 5 चा घन म्हणजे 125. तर या ठिकाणी पहा 243 आणि हे -64 आहे, तर हे -64 याच्यातून वजा करावं लागणार आहे. म्हणजे 243 मधून जर 64 वजा केले, 13 मधून 4 गेले 9 राहिले, या ठिकाणी एक हातच्या दिल्यामुळे 3 राहिला, आणि 13 मधून पुन्हा 6 गेले 7 राहिले, हातच्या इकडे गेला 1, म्हणजे हे येईल 179 ब्रॅकेट. आणि ह्या दोन्हीची बेरीज करा आता. 4 आणि 5 9, 6 आणि 2 8 आणि 1 9. तर या ठिकाणी हे मोठा आहे म्हणून या प्रकारचं चिन्ह या ठिकाणी वापरलं जाईल, 179 189, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या गाडीस 1.08 किलोमीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. तर यासाठी सूत्र आहे वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी आणि छेदामध्ये 18. तर या ठिकाणी हे 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आहे 120 मीटर अधिक बोगदा आहे 1.08 किलोमीटर म्हणजेच 1080 मीटर, आणि छेदामध्ये हे वेग, या ठिकाणी वेग आहे, तर हा वेग आहे 80 किलोमीटर. तर आपल्याला हे आता सोडवून घ्यावं लागेल, आणि हे सोडवत असताना आपण 18/5 गुणिले 120 आणि 1080 याची बेरीज येते 1200, आणि हे छेदामध्ये 80. तर पाहूया आपण, जेवढा भाग बसतो तेवढा घालूयात. 92 18 बे चौक 8 आणि हे शून्याला 0, त्यानंतर 0 आणि 0 कटलं, 4 1 4, 4 त्रिकोण 12 आणि हे 0, म्हणजेच 30 छेद हे 9 गुणाकारामध्ये आहे गुणिले 9, म्हणजे हे 9 गुणिले 30, 30 गुणिले 9, छेदामध्ये 5, 5 1 5, 5 1 30, म्हणजे 6 गुणिले 9 बरोबर 9 सक्की 54 सेकंद वेळ लागेल, म्हणून या ठिकाणी पर्याय 2 54 सेकंद हे उत्तर मिळेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, अमृतने कर्जावर घेतलेली रक्कम 2 वर्षानंतर परत केली. तिने एकूण 22,050 रुपये परत केले, तर चक्रवाढ व्याजाचा दर 5% असेल तर कर्जावर घेतलेली रक्कम किती असेल. तर या ठिकाणी पहा, आपल्याला रास दिलेली आहे. रास ए बरोबर आहे 22,050. आपल्याला पी शोधायचा आहे. रेट दिलेला आहे 5% आणि एन दिलेला आहे 2. सूत्र माहिती आहे आपल्याला, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक एन. या ठिकाणी किंमत मांडूया. हे 22,050 बरोबर पी कंसात 1 अधिक आर म्हणजे 5 छेदामध्ये 100 कंसाचा घातांक 2. या ठिकाणी आपण पी डायरेक्ट लिहू शकतो. पी बरोबर
हे 100 एक 100 आणि 5 म्हणजे 105चा वर्ग येणार आहे आणि खाली 100चा वर्ग येईल म्हणजे 22,050 गुणिले 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये असेल 105 गुणिले 105. तर पहा आता या ठिकाणी आपल्याला हा भागाकार करून घ्यावा लागेल आणि हे पूर्ण कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट इथं वेळ न घालवता, तर हे जर कॅल्क्युलेशन सोडवलं तर याची किंमत येणार आहे 2,000 रुपये, 20,000 रुपये येणार आहे. तर हे 20,000 रुपये असेल. या ठिकाणी पर्यायामध्ये 20,000 रुपये, पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, मरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 असेल तर शिरीनचे आजचे वय किती असेल. तर शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे मारिया जर x असेल तर शिरीन ही असेल x-3. आता 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5:6. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:6 म्हणजे 2 वर्षानंतर त्यांची जर वय केली विचार आपण 2 वर्षानंतर, तर वय होईल 1+2 आणि वय होईल 3 अधिक 2 म्हणजेच हे एकाचं वय आहे आणि हे दुसऱ्याचं वय आहे. तर हे -1 आणि यांचं जर गुणोत्तर विचार केला तर 1+2 एकाचं वय, दुसऱ्याचं वय आहे x-1 आणि यांचं गुणोत्तर आहे 6:5. तर आपण गुणाकार करूया. हे होईल 5x अधिक 10 बरोबर 6x - 6. तर हे -6 इकडे घेऊयात म्हणजेच हे -5 तिकडे जाईल म्हणजे 10 अधिक 6 बरोबर 6x - 5x आणि म्हणून यांची बेरीज झाली 16 बरोबर 6x मधून 5x गेले x राहिलं म्हणजे x ची किंमत आली 16. तर शिरीनचं वय आहे 3 वजा म्हणजे 13. आपल्याला विचारले शिरीनचे आजचे वय किती असेल. तर या ठिकाणी शिरीन मरियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे शिरीनचं वय असेल 13 वर्ष. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 3 संख्यांची सरासरी 18 आहे, त्यांचे गुणोत्तर 2, 3, 4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर या ठिकाणी पहा 3ची सरासरी आहे 18 म्हणजे एकूण बेरीज असेल 54. आता त्या संख्या असतील 2x 3x आणि 4x. तर या संख्येची जर बेरीज केली 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर 54. या सगळ्यांची बेरीज करा. ही बेरीज आली 9x बरोबर 54 आणि म्हणून x बरोबर 6. आपल्याला विचारले सर्वात लहान संख्या म्हणजेच 2x म्हणजेच 2 गुणिले 6 बरोबर 12 म्हणून सर्वात लहान संख्या असेल 12, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एक पाण्याची टाकी नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती 12 तासामध्ये भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल. तर या ठिकाणी ए नळ जो आहे तो 8 तासात भरतो. त्यानंतर बी नळ जो आहे तो 12 तासात भरतो. एकदाच भरायला जर सुरुवात केली तर आपण असं लिहितो 1/8 अधिक 1/12. दोन्ही नळ एकदाच चालू केल्यास म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल 12 अधिक 8 आणि छेदामध्ये यांचा गुणाकार म्हणजेच 8 गुणिले 12. हे जर आपण केलं तर यांची बेरीज आली हे 20, छेदामध्ये 12×8 96. तर याचा आपल्याला व्यस्त करायचं असतं म्हणजे या ठिकाणी 96/20 येईल. 96/20 हे जर आपण सोडवलं तर आपल्याला हे मिळेल 4.8 तास. 4.8 तास याचा अर्थ हे 4 तास पूर्ण आणि हे 0.8 म्हणजेच याला जर 60 न गुणलं तर 6×8 = 48 म्हणजे हे 48 मिनिट म्हणजे 4 तास 48 मिनिट वेळ लागेल. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 4 गायी व 6 गायी व 4 बैल यांची किंमत सारखीच येते. जर 10 गायी व 12 बैल मिळून एकूण किंमत 84,000 रुपये येत असेल तर प्रत्येक बैलाची किंमत किती.
तर या ठिकाणी पहा 4 गायी, समजा गायीची किंमत आहे X रुपये आणि बैल आहेत Y रुपये. तर आपल्याला असं सांगितले 6X बरोबर 4Y. त्यानंतर आपल्याला हे पण सांगितले की 10 गायी आणि 12 बैल मिळून एकूण किंमत एवढी होते. तर 10 गायी म्हणजेच 10X अधिक 12 बैल म्हणजेच 12Y बरोबर 84,000. तर आपल्याला 12Y, या ठिकाणी पहा 4Y म्हणजे 6X, तर 12Y बरोबर 18X होतील. यांची बेरीज करूयात. 10X अधिक 12Y म्हणजेच 18X बरोबर 84,000, म्हणजेच हे 28X बरोबर 84,000 आणि म्हणून X बरोबर 84,000 भागिले 28. तर 28 एक 28, 28 त्रिक 84 आणि हे 3 शून्य, म्हणून Xची किंमत आलेली आहे 3,000 रुपये. तर आपल्याला प्रत्येक बैलाची किंमत विचारली आहे. Xची किंमत 3 म्हणजे 6X बरोबर 4Y, म्हणजे 6 गुणिले हे 3,000 बरोबर 4Y आणि म्हणून Y बरोबर 6 गुणिले 3,000 छेदामध्ये 4, 4 भागूयात ह्याला. बे दुनी 4, बे त्रिक 6, 2 ह्याला जर भागलं तर बे एक बे, हे 1500 येईल. आणि 3 गुणिले 1500 जर केला आपण, या ठिकाणी 3 गुणिले 1500 जर सोडवलं तर आपल्याला 4,500 रुपये मिळेल. म्हणजेच एका बैलाची किंमत असेल 4,500 रुपये. तर मित्रांनो, यासारखी भरपूर उदाहरणं तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. चॅनलसोबत राहा आणि प्रत्येक गणित समजून घ्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सर्व स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात. प्रत्येक स्टेप या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पोर्टलवरील सर्व महत्त्वाची प्रश्न आणि सर्व घटकांची व्हिडिओ पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जीनियस मॅथ. टेलिग्रामवर जीनियस मॅथ चॅनल जॉईन केल्यास तुम्हाला प्रत्येक घटकाचा व्हिडिओ, त्याचबरोबर यापूर्वीचे पोर्टलवर विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणाच्या व्हिडिओच्या लिंक सहज उपलब्ध होतील. तर मित्रांनो, यानंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सोबत राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.